हा नंदी नंदी हा पाचवा नंदी हा. त्याची पाय तोडला नाही. अरे बाप म्हणजे कसं आहे आता हे सगळं पुढच्या हे बसवायचं काय आवड नाही ते. हे बसव शाळेची मुलं आली की नाही ते धर्म वाटलं की निघतात. त्यामुळे याला बसवायला जमत नाही. मला हा पाचवा नंदी शंकर पार्वतीच्या लग्नाच्या इथं वारात आहे. शंकर पार्वती आहेत बघा. होय. ते दावताल आहे. दगड गुळगुळीत आहे. होय, संगमरवरी दगडावर दगड म्हणजे मऊ आहे. उघड नाही हा. त्याला स्टँडिंग तिथे बघायला ब्रह्मा विष्णू महेश तिकडे शंकराची मूर्ती आहे. साधू लोकांना जप तप करण्यासाठी एक रूम आहे. पुढल्या कमानेला ब्रह्मा विष्णू महेश आहेत. तिथे गणपती आहे. म्हणजे ह्या मंदिरामध्ये गणपतीचं आणि कृष्णाची माहिती जास्त आहे. कोपेश्वर महादेव का विष्णूची मूर्ती आहे ते झोपेश्वर. हा शंकराचं राग कमी करण्यासाठी विष्णू जन्मला. त्यासाठी आज शिवलिंग 2 आहेत. 2 आहे. शिव मंदिरामध्ये तुम्ही कुठे गेला तर शिवलिंग एकच असतो. आमच्यामध्ये 2 आहेत. 2 आहे. म्हणून ते कोप केलाय त्यांनी. हे बघा आतमध्ये इथं आता डोक्याला हात ठेवलेला आहे. कुठं? इथं ह्या कोण्यामध्ये एकदम काळ्या कलर. हा हा तेवढी एकच राहिली. बाकी सगळ्या मूर्त्या फोडल्या. मग वरती बघा ह्या कमानीच्या वरती ब्रह्मा विष्णू महेश आहे. इकडे गणपती आहे. ते दगडी फाउंडेशन पूर्वीच आहे. सिमेंटचं जे दिसतं वरती ते म्हणजे शिखर सिमेंटचं शिखर काय आहे ते नंतर केलेलं आहे. म्हणजे 1300 वर्षापूर्वीच. हा केलं चालुक्य राजाच्या कालखंडात चालुक्य. हा. 1300. पाणी बाहेर येते. इतर मंदिरामध्ये कुठे गेला तर नंदी असते. आमच्यामध्ये मगर आहे. मगरीच्या. परत परत शंकर पार्वतीची जोडी हा नंदी पण एवढ्या मूर्त्या फोडून टाकल्या. हे वरती बघा ब्रह्मा विष्णू महेश आहे. सगळं लक्षात तुमच्या असं 3 कमान आहे. का पाणी बरं हे मगर बसवलेलंच आहे हो. काय बरं काय कारण? कारण नसतं तसं. म्हणजे नंदी पाहिजे हे मगर आहे. नंदीची ऐवजी मगर आहे. मगर आहे. यायचं असं आहे इकडे. 2019 ला 14 फूट पाणी होतं. हा कृष्णा नदी समोर आहे ना. श्रावण महिन्यामध्ये महाबळेश्वरला जर म्हातारा पडला तर आमच्या तिथं पाणी येतं रोडला. ते पार्किंग वाले बसले की नाही तिथं पाणी आले. इथं आतमध्ये 4 दिवसात म्हणजे इथं आत पाणी येतं. 2019 ला 14 फूट पाणी. अरे बाप. हा आता हे बारीक मच्छी आहे नाही. ही मच्छी सगळं त्याला परवानगी नाही. कृष्णाची मूर्ती कशी जायची? म्हणजे काही भक्त लोक येतात की नाही हनुमान आणि राम. हा हनुमान सीता. अच्छा. कमळाच्या फुलाचं सरस्वती सरस्वती मग ते साधं कट्ट्यावर बसायला दाखवलं. पण लक्ष्मी कुठं असते कमळाच्या फुलामध्ये बसायचं ठिकाण. मग याला कलर बिलर काय करत नाही काय? कलर केलं की लक्ष्मी मिळते. परवानगी नाही. थोडीशी कला करते. म्हणून जी आहे तशी ठेवायची. तुम्हाला ब्रह्मा विष्णूची मूर्ती दाखवतो. सुंदर आहे. ब्रह्मा विष्णू महेशची हे सभा म्हणतात काय? सर्व म्हणतात. वेगळं. मोरावर बसायला काय आला. हा बरोबर. त्याच दीपोत्सव असतं. दीपोत्सव इथं. एका ठिकाणी झालं की 3 देवाचं दर्शन होतं. थोडं मागे आलं बघा. दोन्ही भिंतीच्या म्हणजे ब्रह्मा आहे. कुठल्या? 3 तो नित्य बघा. दोन्ही खांबाच्या मध्ये ब्रह्मा. थोडं विष्णू. हे दोन्ही खांबाच्या मध्ये विष्णू आहे. हा हे महेश. ब्रह्मा विष्णू पुढं महेश. आता हे 9 दिशा आहेत. 12 खांबावरती 12 देव आहेत. रेड्यावर बसलेला यम आहे. घोड्यावर बसलेला कुबेर आहे. कुबेराला गणपतीचा हाव जागा. होय.
आलं लक्षात. त्याच्याकडे पैसा भरपूर असतोय. मग ग्रह आहे तिथं. दिशा म्हणजे वायू विचारणं आग्नेय नियुक्त म्हणतो ना ती असं मग दिशा आहे. आलं का लक्षात. मग ह्याचा व्यास 13 फूट आहे. हा? वरचा व्यास 13 फूट आहे. हा. हा दगड वरती बसवायचा नाही. राहिला तसा कसा बसवणार? त्या ते भांडणारे गेले तर तिथे. अहो, तो उचलून घेऊन जायला पाहिजे की. त्यामुळे हे जायला आता नाही झाले. त्यावेळेला दगड उचलून लावला असता तर बसलाच नाही काय. भांडणारे